पण तर आपण त्यांच्याशी चर्चा करूया. तुमची यापूर्वी मागणी झालेली आहे आरोग्यमंत्र्यांकडे की काय नागपूरची रचना निर्णय आहे त्यासंदर्भात तुमची काय? प्रत्येक वातावरण साहेब मिरज हे जे आहे ते आरोग्य पालखी मंत्री आहे आणि मिरज सिव्हिल जे हॉस्पिटल आहे हे गोरगरीब सामान्य नागरिकांचं एक ठिकाण आहे आरोग्य सुविधा. गेल्या 15-20 दिवसापूर्वी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश जावडेकर साहेब आले आणि इथल्या बऱ्याचशा नागरिकांची आमच्याकडे तक्रार होत्या की सुरक्षा रक्षक जे आहे ते आपल्याला माणुसकीनं आणि उद्धटपणे बोलतात. तर आम्ही मान्य नामदार साहेबांच्याकडे मागणी केलेली की मिरज हे अद्ययावत करा, ही सुरक्षा रक्षक आणि सुरक्षा व्यवस्था व्यवस्थित करा. आणि सुरक्षा व्यवस्था करत असताना आता वास्तविक बघा की काल जे आलदर कुटुंबियांच्या वरती घडलेलं आहे ते एका 2 ते 3 दिवसाचं मूल सगळ्यांच्या समोर ती एक न ओळख असणारी महिला घेऊन जाते. मग त्याला इम्युनायझेशन करण्यासाठी ते लेडीजनी यांना सांगितले या मामांना की मुलाला लस देऊ नये. तर मुलाला लस देणाऱ्या स्टाफ ड्रेस कोड नव्हता का, त्याच्याकडे काय लिखित स्वरूपाची ऑर्डर नव्हती का, आणि असं कोणीही कुठल्या बाळाला लस घेऊन जाते म्हणून घेऊन कशी जाऊ शकतात. म्हणजे हे फेल्युअर आहे प्रशासनाचा. आम्ही कुणाला दोष देणार नाही. खरं जी समिती गटक झाली आहे त्याच्यावर एक मॉनिटरिंग कमिटी राज्य शासनाने स्थापित करावी. आज सकाळी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे